नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहोत मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात. आम्ही इथे लोकल ट्रेनने पोहोचलो. लोकल ट्रेनने येण्यासाठी तुम्हाला भायखळा स्टेशनला उतरावं लागेल. भायखळा स्टेशनपासून 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर हे प्राणी संग्रहालय आहे. या ठिकाणी वाहनांसाठी मोठी आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था आहे. आत शिरताच एका अवाढव्य टी-रेक्सच्या पुतळ्याने आमचं स्वागत केलं. प्रवेश शुल्क भरून आत गेल्यावर सगळीकडे विविध प्राण्यांचे सुंदर पुतळे दिसतात. येथील एंट्री फी ही मोठ्या माणसांसाठी 50 रुपये पर पर्सन आणि 3 वर्षाच्या वरील लहान मुलांसाठी 25 रुपये पर पर्सन अशा प्रकारे आहे. येथे मुख्य प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि जुन्या काळातील तोफगोळे पाहून अभिमान वाटला. इथली बाग अतिशय देखणी असून झाडांना प्राण्यांचे आकार देऊन सजवले गेले आहेत. पुढे आत गेल्यावर आम्हाला वारली पेंटिंग असलेली एक सुंदर झोपडी दिसली, जी बाहेरूनच खूप जास्त मनमोहक वाटत होती. प्राणी संग्रहालयाची खरी सुरुवात तर स्लॉथ बेअर म्हणजेच अस्वल याच्यापासून झाली. त्यानंतर भिंतींवरील सुंदर कोरीव काम पाहत आम्ही वाघाच्या क्षेत्रात पोहोचलो. तेथे वाघाला पाण्यात डुबकी मारताना इतक्या जवळून पाहणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अनुभव होता. आमची चिमुकली तर हे सगळं पाहून खूपच खुश झाली होती. पुढे चालत गेल्यावर आम्हाला दिसला तो पानघोडा आणि कुंपणामागे शांतपणे खाताना दिसलेला माकड पाहायला मिळाला. पुढे विविध प्रकारचे हरिण पाहायला मिळाले. तसेच गुलाबाच्या बागेने तर मनाला प्रसन्न केले. आता वेळ होती इथल्या मुख्य आकर्षणाची, म्हणजेच हॅम्बोल्ट पेंग्विनची.
थोडा वेळ रांगेत उभे राहिल्यावर आम्हाला ते खेळताना आणि पाण्यात डुबकी मारताना दिसले, जे खरोखरच मजेशीर होतं. तिथेच असलेल्या फूड स्टॉलवर आम्ही थंडगार लाईम मोजितोचा आनंद घेतला, ज्यामुळे दुपारचा थकवा पार निघून गेला. फोटोप्रेमींसाठी देखील हे उद्यान काही मागे नाही. इथली शांत आणि हिरवीगार निसर्ग वाट हे फोटो काढण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तसेच लहान मुलांसाठी देखील येथे प्रशस्त आणि छान प्ले एरिया देखील उपलब्ध आहे. शेवटी आम्ही बर्ड पॅराडाईजमध्ये विविध प्रकारचे पोपट आणि पक्षी पाहिले. तसंच कासव आणि मगरींना जवळून पाहण्याचा आनंद देखील घेतला. आमची मुलगी तर मगरीच्या दगडाच्या पुतळ्यावर बसून खूपच मज्जा करत होती. त्यानंतर एक छोटा धबधबा आणि सुंदर बटरफ्लाय गार्डन पाहत आम्ही ॲक्वा बर्ड्सच्या विभागात गेलो आणि तेथे विविध प्रकारचे पक्षी पाहिले. बाहेर एक हत्तीचा पुतळा आणि काही रायफल आहेत, ज्या अजिंठा लेणीतून येथे आणल्या आहेत. ते पाहत आम्ही आमच्या सहलीची सांगता केली.